महाराष्ट्र में दिव्यांगों और बेसहारा बुजुर्गों के अधिकारों को लेकर चल रहे 55 मांगे 36 जिले और 9 महीने के राज्यव्यापी अभियान का तीसरा पड़ाव आज बीड़ पहुंचा। समाज सेवी अमोल बाल्के ने समर्थकों के साथ बीड़ कलेक्टर कार्यालय पहुंचकर प्रशासन को अपनी 55 प्रमुख मांगों का ज्ञापन सौंपा। इस दौरान बड़ी संख्या में दिव्यांगजन, बेसहारा बुजुर्ग और सामाजिक कार्यकर्ता उनके समर्थन में मौजूद रहे। अमोल बाल्के ने सरकार से मांगों पर जल्द कार्रवाई करने की अपील की और कहा कि यह अभियान जारी रहेगा जब तक दिव्यांगों और जरूरतमंदों को उनका अधिकार नहीं मिल जाता। आइए अब आपको सुनाते हैं कि इस दौरान अमोल बाल्के ने क्या कहा। दिव्यांगांना न्याय, भारत माता की। तर आज इथे आपण बीड इथे आपण दिव्यांगांना न्याय मिळवून देण्याकरता 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या आणि 600 निवेदन या अंतर्गत आपण इथे एकत्र झालेलो आहोत। या बीड शहराची आज मी व्यवस्था बघितली। 3 दिवसापासून या शहरामध्ये आहो, परंतु इथलं प्रशासन, या प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट, प्रशासनाचा सपोर्ट कुठल्याही प्रकारच्या दिव्यांगांना मला दिसून आलेला नाही आहे। दिव्यांग सक्षमीकरण विभागामध्ये गेलो, प्रत्येक कार्यालयामध्ये गेलो, परंतु दिव्यांगांना न्याय मिळताना दिसून काही आलेला नाही आहे। त्यामुळे आणि ही स्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। ही फक्त बीड जिल्ह्याची स्थिती नाही आहे, ही स्थिती पूर्ण महाराष्ट्राची आहे। जिल्हा परिषद असो, ग्रामपंचायतचे सदस्य असो, ग्राम परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, प्रत्येक ठिकाणी दिव्यांगांचे फक्त छळ होत आहे। दिव्यांगांच्या पगाराचा दुरुपयोग होत आहे। त्यांना वेळेवरती पगार मिळत नाही आहे। जो दिव्यांग 2,500 रुपयावरती ज्याचा घर चालवितो, ते 2,500 रुपये त्याला देण्यामध्ये या प्रशासनाला त्रास होत आहे। त्यामुळे ही प्रशासन जी आहे, आजची प्रशासन हे दिव्यांगांप्रती उदासीन प्रशासन आहे। आमचा असा मानस बनलेला आहे। त्यामुळे राज्यव्यापी निवेदन आंदोलन आम्ही इथे छेडलेलं आहे आणि 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या 600 अभियान 600 निवेदन असं राज्यव्यापी आंदोलन इथे छेडलेलं आहे। आज आपण इथे सर्व आलात त्याकरता आपले धन्यवाद। काल ही ताई आम्हाला अन्यासी दिव्यांग सक्षमीकरण विभाग इथे मिळाली। त्या ताईला बघितल्यानंतर खरंच मन भरून आलं। हे मुलगी, नवरा आणि बायको हे तिघही या सायकलवर जात आहे आणि ही सायकल जी आहे, ही सायकल ही त्यांच्या हक्काची किंवा त्यांना शासनाने दिलेली सायकल नहीं है, त्यांनी विकत घेतलेली ये सायकल है। साहब आप ये बताओ, ये दीदी जो है हाथ पे चल रही है, क्या इसको सही में 70% मिलना चाहिए कि 90% मिलना चाहिए? 90% मान्य करता? हे 70% की बाई आहे का? या ताईला 70% दिलेला आहे, तो ये किसकी गलती है? प्रशासन की गलती है। यहाँ के जो गवर्नमेंट हॉस्पिटल होंगे, जो डॉक्टर है, उनकी गलती है। उन्होंने क्या जांच किया इसको? आज 90% अगर दिया होता तो उसको खुद की बैटरी की साइकिल मिलती थी, बरोबर है? तो इसीलिए ये इस तरह की हजारों लाखों समस्याएं इस महाराष्ट्र में है और इसीलिए ये निवेदन हम पूरे महाराष्ट्र में चला रहे हैं। तो एक साथ सभी बोलेंगे, दिव्यांगांना न्याय, दिव्यांगांना न्याय, हमारी मांगे, भारत माता की, भारत माता की। क्या बोला? म्हणा तुमचे मत। कोणते ताई कुठे म्हणा? ये ताई समोर आहे, बसता येईल का? नेक्स्ट